सर नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख सांगा. चंद्रशेखर विश्वांबर मोरे, कोताळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. ओके. सर आज आपण जी बाग बघतोय किती बहार आला आणि किती झाड आहे एकूण? या दुसरा बहार आहे हां. आणि 4100 झाड आहेत. 4100 झाड आहेत. सर आपण जी तुमच्या हातात फळ बघतोय आता त्याची क्वालिटी कशी वाटते? एकदम छान क्वालिटी आहे, कलर चांगला आहे आणि टेम्परेचर सध्या खूप आहे, त्या मानानं खूप चांगली क्वालिटी आहे आणि एकदम फिनिशिंग चांगली. फिनिशिंग चांगली. साधारण किती वेट असू शकतं अंदाजे? अंदाजे 350 पावणे 400 ग्रॅम. 400 ग्रॅमची बोल. आणि एवढ्या हीटमध्ये म्हणजे आज आपण बघतोय तर साधारण 40-42 डिग्री टेम्परेचर आहे. 42 डिग्री बरोबर आहे. आणि पूर्ण चालतं आपण थोडंसं बोलूया. तर कोणतंही झाड बघितलं असं वाटतंय का तुम्हाला कमी झाड लागले किंवा कमी वाटतंय? पूर्ण झाडावरती लोडिंग आहे पूर्ण झाडावर. तर मग याचा अनुभव, इथून मागचा जो अनुभव होता तुमचा, आता हे दुसऱ्या वर्षाला बहार, तर इथून मागचा अनुभव काय वाटतो तुम्हाला? पाठीमागं पण माल होता पण ॲव्हरेज कमी होते, साधारण 6-7 किलोच माल होता. 6-7 किलो माल होता. आणि आजचं ॲव्हरेज किती साधारण? आजचं सरासरी 25 ते 27 किलो ॲव्हरेज आहे. बरं. साधारण एक झाडावर म्हणजे 25 ते 27 किलोपर्यंत माल निघते, बरोबर की नाही? अगदी लहान झाड बघितलं तरी पूर्ण भरलेलं आहे आणि मोठे पण भरलेलं आहे. तर ॲव्हरेजमध्ये तर निश्चित तुम्हाला फरक पडलेला आहे. तर या मागचे काय कारण आहेत? या मागचे कारण म्हणजे रेस्ट काळापासून कृषी अमृत घातलेला आहे. बरं. आणि रेस्ट काळामध्ये डोस पण दिलेला आहे पूर्ण. अच्छा, म्हणजे पूर्ण सॉईलच्या टेक्नॉलॉजी वापरलेली पूर्ण वापर. तर आता आपण बघतो तर जवळजवळ 70 ते 80% माल आतमध्ये वाटतोय, बरोबर की? आणि आज तुम्ही कटिंग पण चालू केलेलं आहे. चालू आहे सध्या. तर काय रेटने दिलेला आहे आजचा माल तुम्ही? आजचा माल साधारण 46 रुपयांना दिलेला आहे सरसकट. अच्छा, 46 सरसकट दिलेला आहे. म्हणजे छोटा मालच नाही, त्यामुळे तो सरसकट उचलला गेला, बरोबर नाही? बरोबर. आपण कोणतेही झाड बघितलं अगदी जवळून झूम करून तरी तेवढंच सर ते दिसतंय, बरोबर की नाही? बरोबर. तर इथून मागे तुम्ही बोलला की तुम्ही 2010 पासून डाळिंब करताय, तर इथून मागचा अनुभव तुम्हाला कसा वाटतो सर? पूर्वी करत होतो त्यावेळेस ह्याप्रमाणे अशी क्वालिटी भेटत नव्हती. बरं. आता ह्या वर्षी क्वालिटी आणि लोडिंग पण चांगलं भेटलं आणि साईज पण चांगली, बरोबर की नाही? ह्या वर्षी जे आता बहार धरतो आपण, आता एप्रिल महिना चालू आहे, तर पहिलं पाणी तुम्ही कधी दिलं होतं? 20 सप्टेंबरला पाणी. 20 सप्टेंबरचं पाणी. त्यावेळेचे एक्सपिरियन्स कसे असतात? म्हणजे तुमचे समजा तुमच्याबरोबर काही मित्र बरोबर असेल तुमच्याबरोबर, तर त्यांचा काय अनुभव आहे? त्यावेळेस आम्ही मित्रांनी मिळून प्लॅनिंग केलं तर करायचं सगळ्यांनी मिळून. हां. पण त्यांनी केलेलं नाही. बरं. आणि आपण एकट्याने केलेलं आहे. म्हणजे सॉईलच्या टेक्नॉलॉजीचं प्लॅनिंग सर्वांनी करून तुम्ही एकट्याने केलेलं आहे. त्यांनी केलेलं नाही. तर काय फरक पडलाय त्यांच्यामध्ये आणि तुमच्या भागात? म्हणजे तो मालच नाही, कारण सेटिंगच झाला नाही. बरं. कळी निघाली, ती नर कळी निघाली. अच्छा. आणि सेटिंग साधारण कमी प्रमाणात झालं, 25%. बरं बरं. आणि त्याचे कारण काय असू शकतं? नाही, कारण आम्ही सगळ्यांच्या मिळूनच बागा पण खाली झालत्या. हां. आणि सगळ्यांनी मिळून भार पण धरला होता. बरं बरं. त्यामध्ये कोणाचाच माल असा म्हणजे जास्त लोडिंग बसली. बरं. आणि आपण सरी झाड बघतोय समोर, तर या संदर्भात तुमचं काय आहे अनुभव? झाड पूर्ण म्हणजे शॉर्ट बोरनं गेलेला आहे. बरं. आता हे खालून फुटलेलं आहे. हां. पूर्ण खालून चालू आहे त्याचं. अच्छा. नवीन झाड फुटलेलं आहे. नवीन झाड. याचं कारण काय असू शकतं? हे सॉइल चार्जर सोडल्यामुळे, सॉईलच्या टेक्नॉलॉजीच्या ताकदीमुळे झाडाला पुनर्जीवन मिळाले, बरोबर आहे. आणि आज लोड बघितला तर सगळ्या बाजून सारखा आहे, कोणतंच असं झाड नाही का तिथं नाही. अगदी सगळे. आता हे मी तार बांधून सुतळी बांधली तरी सुद्धा फटे मोडा लागले, फायदे मोडले अगदी. आणि माल बघितला तर अगदी एकदम म्हणजे झुपक्यांमध्ये, बरोबर की नाही? तसं हार्वेस्टिंग करायसाठी माझा साधारण अजून एक 10-15 दिवस वेळ आहे, तरी पण मला ते फटे मोडायला लागले, लोडिंग जास्त झाले म्हणून मी चालू केलेलं आहे. आणि तुम्ही आज माल दिलेला आहे, तर जे व्यापारी आहे आपल्याकडे आले त्यांचा काय अनुभव, म्हणजे त्यांचं काय मत मांडलं गेलं? एकच वेळी येऊन बघून गेला, दुसऱ्या वेळेस त्यांनी फोनवरती बाग मला या रेंजने मी घेतो म्हणून गेले. बरं.